मित्रांनो, राष्ट्रीय भूमी सुपोषण व संरक्षण अभियान अंतर्गत आयोजित वेबिनार मालिकेमध्ये मी आपले आज पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 4 व्याख्यानांमधून आपण जमिनीवरील खतांचे दुष्परिणाम, बांधबंदिस्ती, त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब व सेंद्रिय कर्बानंतर मागच्या वेळेस आपण जीवाणू खते, जीवाणू संवर्धके, मित्रबुरशी इत्यादींचं सखोल चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर या व्याख्यानामध्ये आपण कंपोस्ट खत, गांडूळ खत, घनजीवामृत, बायोडायनामिक खत इत्यादींचा आज विचार करणार आहोत। मित्रांनो, आजच्या या रासायनिक खताने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण जमिनीच्या सुपोषणाचा विचार करतो त्यावेळेस आम्हाला जमिनीमध्ये बाहेरून काहीतरी गोष्टी टाकणं हे आवश्यक झालेलं आहे। त्यामध्ये कमीत कमी पैसे लागावेत व आम्ही शेतकऱ्यांना घरच्या घरी करता येण्यासारख्या गोष्टी आज आपण त्यांचा विचार करणार आहोत। मित्रांनो, कंपोस्ट खत, घनजीवामृत यांच्या बाबत आपण आणि गांडूळ खताबाबत या व्याख्यानामध्ये आपण पाहणारच आहोत। पण त्याचबरोबर बायोडायनामिक आणि गाईच्या शेंगापासून जमलेलं खत, बनवलेलं खत इत्यादी बाबींचा देखील शेतीमध्ये खूप चांगला उपयोग होतो। त्याबद्दल देखील आपण येणाऱ्या कालावधीमध्ये एक वेगळं सेशन घेऊन चर्चा करणार आहोत। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आजच्या या व्याख्यानाचा आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा। याबरोबर मी आपणास सुचवू इच्छितो की प्रत्येक वक्त्याच्या समोर त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला राहील। त्यामध्ये आपण आपली काही शंका असली तर आपण त्यांना कृपया फोन करून डायरेक्ट विचारू शकता। तसेच कमेंट बॉक्समध्ये आपण जर आपला प्रश्न टाकला व आपला नंबर टाकला तर आपल्याशी संपर्क करणे आम्हाला सोयीचे होईल। धन्यवाद। नमस्कार। भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान 2021 अंतर्गत देवगिरी प्रांतातील वेबिनारच्या माध्यमातून अनेक विषयाची मांडणी होत असताना ज्यांनी स्वतः विषमुक्त शेती केली व उद्योग केले अशाच शेतकऱ्यांचे अनुभव आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपल्या समोर मूळचे जालना येथील उमेश रामप्रसादजी दाळ हे विषय मांडण्यासाठी येत आहेत। उमेशजी स्वतः शेतकरी व उद्योजक आहेत। त्यांनी आपल्या शेतात अनेक रुंद बांध तयार केलेले आहेत। देशी गोवंश दूध न काढता त्यापासून गोरे व कालवडी निर्मिती करून त्यांची विक्री केलेली आहे। लाल कंदारी गोवंशाचं संवर्धन करण्याचं व शुद्धीकरण करण्याचं मोठं कार्य उमेशजींनी केलेलं आहे। सध्या आपल्या शेतात मोठ्या प्रमाणामध्ये कंपोस्ट खत व गोमूत्र निर्मिती करून त्या अर्काची विक्री करण्याचं कार्य उमेशजी करत आहेत। तर त्यांच्या उद्योगाचा व विषमुक्त शेतीचा जो काही अनुभव आहे 2006 पासूनचा तो सर्वांना व्हावा यासाठी मी उमेशजींना विनंती करतो की त्यांनी आज आपल्या विषयाची मांडणी करावी। नमस्कार। भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान अंतर्गत मला इथं शेतकरी म्हणून कंपोस्ट विषयावर बोलण्यासाठी सांगितलेले किंवा सुचवलेले आहे। कंपोस्ट खत हा माझ्यासाठी मागच्या 10-12 वर्षापासून समजणारा काही विषय आहे। त्याच्या सुरुवातीचं एक 5 मिनिटात सांगतो की मी शेतकरीच्या अगोदर व्यापारी आहे। व्यवसायात असताना विविध क्षेत्रात फिरताना आमच्या काकूंना कॅन्सर झाला म्हणून टाटा हॉस्पिटल जाण्यात आलं। तर लक्षात आलं की कॅन्सरचे 180 वेगवेगळे प्रकार आहेत पण त्याचं काही कशाने होतो कॉज माहीत नाही आहे। तर ते काहीतरी फूडमध्ये गडबड आहे असं लक्षात आलं। तिथून आल्यानंतर माझ्या डोक्यात शेती करायची आणि सेंद्रिय शेती करायची असं होतं। आणि सेंद्रिय शेती म्हणजे सहज काहीतरी पीक टाकावं त्याला काही खत टाकू नव्हे असं एक डोक्यात होतं सुरुवातीला। मग नंतर होतं की सेंद्रिय म्हणजे गाईचं शेण टाकावं, पण गाईच्या शेणमध्ये काय क्वालिटी, उकंड्याचं किंवा गोशाळेचं कुठचं खत घ्यायचं। पण त्यात नंतर लक्षात आलं की उकंड्यातला जो एकदम खाली असतो तो कुंजलेला असतो चांगला। म्हणजे कुंजणं म्हणजे आता शेतकरी असल्यामुळे सगळं ते कळणारच की कुंजलं म्हणजे चांगलं रापलेलं। म्हणजे त्याचं टेक्निकल भाषेत म्हणायचं तर त्याचं टेम्परेचर 55 डिग्री पण गेला पाहिजे। तो फूड त्या प्लांटने त्याला फूड म्हणून ॲक्सेप्ट केला पाहिजे।
तर पण खालचा स्तर जो कुंजलेला असायचा, मधला अर्ध कुंजलेला असायचा आणि वरचा उगंड्याचा वरचा स्तर कच्चा असायचा. तर हे घेऊन टाकल्यानंतर रिझल्ट येत नव्हते. आम्ही असॅटिस्फाय व्हावं लागलो की पैसे तर पूर्ण लागत आहेत त्या खताचे, लेबर कॉस्ट सेम लागते आणि रिझल्ट येत नाही. शेती विषयातून थोडंसं मन कमी होत चाललं होता की बाबा हे नुकसान देते सेंद्रिय करण्यात. आणि जे लोक बाकी म्हणत होते सेंद्रिय हा नुकसान देतो, वायबल नाही. आणि जे रासायनिक करणारे मित्र आहेत त्यांनी सांगून ठेवलं होतं बाबा रासायनिक शिवाय पर्याय नाही शेतीला आत्ता सध्या तरी. मनाला हे तर आपले रामदेव बाबांचे काही विषय ऐकले होते, अजून 2-3 जागे ऐकले होते की हे नक्की आहे की रासायनिक हे खत नाही, हे सॉइल ॲक्टिव्हेटर आहे. आणि सॉइलमध्ये राहिलेला कार्बन पर्सेंटेज किंवा सेंद्रिय कर्ब हा ॲक्टिव्हेट करण्यासाठी रासायनिक ॲक्टिव्हेटर काम करतो आणि त्याच्यात असलेला जे आहे ते संपवतो. आणि काही दिवसानंतर ते सेंद्रिय कर्ब संपला तर मग हे रासायनिक खत ॲक्टिव्हेट कशाला करणार, तर काहीतरी द्यावं लागलं. असं एक लक्षात येऊ लागलं की बाबा याला काहीतरी द्यावं लागलं. मग शेण द्यावं लागेल. आणि देशी गाईचं शेण हा खूप चांगला असतो असं ऐकत होतो. पण फक्त शेणाने होणार नाही माझी खुराक पुरी असं माझ्या लक्षात आलं. फक्त शेणानं माझं होणार नाही आणि ते कुजवणं म्हणजे 2-2.5 वर्ष लागतं हे दिसत होतं. मग कंपोस्ट करावं या शेणाला असं डोक्यात आलं. शेणाला कंपोस्ट करण्याच्या दिशेनं सुरू केलेलं काम. आता जी स्थिती आहे, आम्ही आमच्याकडं 32 गायी आहे आणि एकूण 3 बैल वासरं असं म्हणून 50 जनावर आहेत. आणि 50 जनावरात आम्ही फिरून आलेली गाय, जंगलात फिरून आली तर ती एव्हरेज 10 किलो शेण देते रोजचा. बांधून ठेवली 15 ते 18 किलो देते. तर 10 किलो शेण आणि 50 जनावर असतील तर आम्ही 35 एव्हरेज धरतो. 350 किलो आम्हाला रोजचा शेण निघतो. पण 350 किलो आणि 10 टन आणि त्याच्यातलं मॉइश्चर कमी केलं तर 5 टन. तर तो असा खूप क्वांटिटी 3 टन महिन्याचा असं होईल असं लक्षात येत होतं की एवढ्या जनावर सांभाळायचं आणि हे कंपोस्ट एवढं होईल. तर आम्ही त्याच्यात आता ॲग्री वेस्ट ॲड केलं आहे. जेवढा शेण आहे, शेण 20% शेण 80% ॲग्री वेस्ट असं आम्ही एक रेशो तयार करून इथं आमच्या युनिटला कंपोस्टिंग सेटअप उभा केला आहे. 100% गाईतून दूध न काढता नफा यावा अशा दृष्टिकोनातून आम्ही हा प्रकल्प आता राबवतो आहे. आमच्या सेटअपला ह्या 32 गाई आणि वासरं ह्या सगळ्या सेटअपला चारा गोडाऊन जवळ ठेवून कुट्टी मशीन, चारा गोडाऊन, एक माणूस सगळा चारा टाकणं, शेण काढणं, त्याची स्लरी करणं, त्याच्यावर जीवामृत टाकणं, ॲग्री वेस्टवर हे स्लरी पडणं, ॲग्री वेस्ट पलटी मारणं, ॲग्री वेस्टचं क्लिनिंग उचलणं, क्लिनिंगकडे जाणं, पॅकिंग करणं, सील करणं, वजन करून हे आमचं 2 माणसात हे सगळं सेटअप चालतो आता सध्या. गडबड झाली. असं एक 50 किलोची गोणी तयार करणं 2 माणसात आम्ही सगळं हे सेटअप असं चालवतो. आता हे करता करता लक्षात आलं की बाबा आमच्याकडे आता क्वांटिटी एक्सेस होते ॲग्रीवेस्ट असल्यामुळं. तर आम्ही त्यांना विकणं सुरू केलं. विकताना लक्षात आलं की बाबा लोक येऊन आम्हाला तर रिझल्ट प्रूव्ह होतं, आम्ही वापरलं, आम्हाला रिझल्ट चांगले येत होते. मग मार्केटमध्ये शेतकऱ्यांना समजवणं हे अवघड काम आहे. पण मार्केटिंग आपलं काय स्किल ह्या फील्डचं नाही. तर येऊन दाखवणं आणि ज्यांनी घेऊन गेलं त्यांना द्यायचं. तर सुरुवातीला काही लोक येऊन घेऊन गेले आणि त्यांनी असं म्हणणं होतं की बाबा घेऊन जाताना भाव कमी करण्यासाठी सांगितलं असेल त्यांनी, पण ते सांगायचे की बाबा हे तुमचं तुम्ही ॲग्रीवेस्ट म्हणजे सोयाबीनचा भूस, पळाटीचं कुट्टी, तुराटी असं आम्ही मिक्स करून शेण 20%च असतात. तर लोकांना वाटायचं की आम्ही कुट्टी देतोय कुंजवून. पण त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या वर्षी रिपीट कस्टमर यायला लागले तर रिपीट कस्टमर आम्ही कस्टमर्स म्हणू कारण की आम्ही व्यापारीच करतोय है ना. तर आम्ही शेतकरीच यायचे ते. तर रिपीट ते कस्टमर जेव्हा यायला लागले तर त्याच्यातलं काही म्हणावं लागले की तुम्ही हे चांगलं काम करताय आणि हे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची सेवा होते किंवा भूमातीची सेवा होते
मग आम्ही विचारलं, तू असं कशामुळे म्हणतोय, आम्हाला खुश करण्यासाठी म्हणतोय का? तर त्यांचं एकूण असं म्हणणं आहे की नाही, तसं नाही आहे, तुम्ही जे देतायत ते त्यांच्या शब्दात हे शाश्वतच आहे. हे जे तुम्ही कुंजून देतायत तेव्हा कुंजलेलं शेण आणि हे कुंजलेलं कंपोस्ट ॲग्रीवेस्ट हा एकसारखा असतो मला समजू लागला. कुंजलेलं शेण तर हे कुंजून तुम्ही देतायत ना, ते कुठं भेटत नाही आहे प्रामाणिकपणे. ठीक आहे, मग आणि ह्याचं रिझल्ट प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या घरातच दिसत असतं असं त्याचं म्हणणं होतं त्या शेतकऱ्याचं. तर कसं काय दिसत त्याला विचारलं मी. त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही एखादी बाजरी लावली किंवा गहू लावला त्याचा खळा करतात का? मी म्हणतो हो, खळा सगळेच करतात, शेतकरी सगळे खळे करतात. मग खळ्या केल्यानंतर तो जो भाग असतो जिथं खळा केला त्या भागावर पुढच्या वर्षी माल चांगला येतो का? तेवढ्याच भागात त्या टक्कल पडतो का, उठून दिसतो का? तर म्हणलं सगळ्याच माहिती ते दिसतं. तर मग ते काय असतं म्हणजे तुमचा जो पडलेला ॲग्रीवेस्ट आहे, काडी कचरा आहे, तो कुंजतो वर्षभरात, है ना, आणि त्या जागेवर चांगला माल येतो. म्हणजे तिथं आपल्या प्लांटला चांगलं खायला भेटलं, हे आपल्याला सहज दिसतंय. तर हे प्रत्येक प्लांटला कसं देता येईल किंवा एवढी क्वांटिटी कशी भेटेल? तर त्यांच्या म्हणण्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इथे ह्या जो आपण कंपोस्टिंगचं काम करतोय त्यात खूप मोठा स्कोप आहे. आणि आता हे जे ॲग्रीवेस्ट आम्ही आणतो तर आम्हाला लक्षात आलं की पराठी तुम्ही किती 15 क्विंटल काढा, 10 क्विंटल काढा, पण खालचा जो पराठी तुराटी कापूस काढल्यानंतर पराठी जी आहे एका एकरमध्ये आता आम्ही जे आणतोय तर आम्हाला एव्हरेज 2.5 टनापर्यंत एका एकरमधून भेटतं ॲग्रीवेस्ट. आणि आमच्या जालना जिल्ह्यात 980 गाव आहेत आणि त्याच्यातलं आमचं एक छोटंसं गाव खरपुडी. तर खरपुडी गावात आमचं एक गृहीत धरणं आहे की 1500 एकर जमीन असेल, 1500 ते 1800 एकर जमीन असेल. 750 हेक्टर असती, पण 1500 ते 1800 हेक्टर जमीन आहे. त्यातली 700-800 एकर पण जमीन जर आम्हाला ॲग्रीवेस्ट देते, सोयाबीन असो, तुराटी असो, पराठी असो, एव्हरेज 1500 किलो म्हणजे 1.5 टन दिलं तरी 700 एकर मला म्हणजे 700 किलो गुणिले 1500 किंवा 1 टन 1500 टन माल मला भेटेल एका गावातून. आणि मला 980 गाव माझ्याकडे आता शिल्लक आहे ज्यांच्याकडून मी आणू शकतो. तर 1500 टन माल, 1500 टन म्हटल्यावर त्याला जर मी आता जे विकतोय सध्या 6 रुपये किलो, तर एका टनाला 6000, 1500 टन माल मला करता येईल. तर माझं काही 90 लाखाचा माल ॲग्रीवेस्ट हा वेस्ट होतोय माझ्या एका खरपुडी गावाचा. तर आणि हा प्रूव्हन विषय आहे की कंपोस्ट हा क्रॉपला लागू आहे. आता हे जेव्हा त्याच क्रॉपला वेस्ट त्याच क्रॉपला वापरलं तर अजून चांगलं आहे असं हे शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे. तर 90 लाखाचा एक गाव पोटेन्शियल आहे आपला भारताचा. आणि आता हे झालं फक्त आम्ही कंपोस्टाचा विचार केला, आम्ही गाय म्हणून विचार करतोय सध्या. तर आमचा हा जो प्रोजेक्ट आहे त्यात आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही रोजचे आता सध्या 25 बॅग एव्हरेज म्हणजे 300 टन वर्षाचं करतोय. आणि 300 टन गुणिले भागिले 365 तर रोजचा 800-900 किलो माल, 900 किलो भागिले गुणिले 50 तर 18 गुणी रोजचा करतोय आम्ही. आता ह्या पुढच्या वर्षी त्याला 600 टन करणार आहे. आणि आमच्या प्रोजेक्टचा विचार सोडला आपण तरी भारतात कंपोस्ट साठी खूप मोठा स्कोप आहे. त्यावेळी मला लक्षात आलं. पण मी बाजारात कंपोस्ट शोधायला गेलो तर एकही बॅग भेटायला तयार नाही, किंवा जे भेटत आहेत ते कोणीतरी पुण्यातून येतोय, कोणी नगरतून येतोय. आणि शेतकऱ्याला जर कंपोस्ट समजला, आता तर शेतकऱ्याला समजलेलं आहे की कंपोस्ट काय, त्याला समजलेलं असताना त्याला अवेलेबिलिटी नाही. म्हणजे डिमांड सप्लायमध्ये हा खेळ चालणार आहे. आपण कितीही त्यांना कंपोस्ट समजून सांगितलंच पाहिजे. आणि भूमिभूषण सुपोषण अभियान च्या माध्यमातून सगळ्याला आपण कंपोस्टिंग किंवा सेंद्रिय कर्ब वाढवणे हे सगळं सांगतोच आहे. पण प्रॅक्टिकली त्याला बाहेर अवेलेबिलिटी पण करून दिली पाहिजे. तर अवेलेबिलिटीसाठी पोषक वातावरण आहे आपल्या. ॲग्रीवेस्ट हा जाळण्यात येतोय, तो वापरू शकतो. आता आम्ही यावर्षी 2 रुपये किलोने ॲग्रीवेस्ट विकत घेतले. शेतकरी जो जाळून देतो तो 2 रुपये किलो आम्ही घेतोय. आणि शेतकरी आता स्वतः म्हणतायत की आमच्या 20 किलोमीटर शेतकरी काय म्हणतो मला जालन्यात यायचंच आहे ना.
आणि ते 2 टन माल टाकला 4000 होत आहे, तर येण्याचं भाडं भेटते आम्हाला आणि ते आमच्याकडे पलटो करून जातात. ॲग्री वेस्ट 2 रुपये किलो घ्यायचं आणि 6 रुपये किलो तो कंपोस्ट घेऊन जातोय. एक तर भूमी सुपोषण होतोय आणि गावातला एक असा प्रकल्प ज्याच्यात आम्ही आता आपण जे म्हटलं की हे प्रकल्प चालवण्यासाठी 2 लेबर काम करतायत, पण हे जे ॲग्री वेस्ट आणण्यासाठी एनर्जी लागते ते त्यांना काही ना काही पैसे शिल्लक राहतात. एक प्रोजेक्ट सुरू झाला गावातला. आता ह्याच्यात आम्ही फक्त कंपोस्टचा विचार करतोय आपण. तर त्या प्रकल्पाला वर्षाला आम्हाला 18 बॅग रोजची म्हटल्यावर 300 रुपये बॅग, 5400 महिन्याला 30 दिवस, कारण की 1,62,000 होतात. आणि ह्याला काय ह्या इंडस्ट्रीला जसं आमच्या लोखंडाच्या इंडस्ट्रीला मंडे सुट्टी असते किंवा 1 दिवस सुट्टी असतो, ह्याला काही सुट्टी नाही, गाई 30 दिवस शेण देते म्हणून 30 दिवस ही इंडस्ट्री चालू असते. 1,62,000 रुपयाचा आत्ता आम्ही करू शकतो कंपोस्ट. ह्या सगळ्या युनिटमधून महिन्याला 1,62,000 आम्ही सहज माल विकतो. 1,62,000 आता 18 गोणी रोजच्या एव्हरेज आणि महिन्याला 500-600 गोणी आपण आता सध्या करत आहोत. पण आमचा ह्याला इंडस्ट्री बघून बघण्याचा विषय नव्हता. आमच्या डोक्यात गाय नावाच्या इंडस्ट्रीमध्ये मेन प्रोडक्ट गोबर गोमूत्र, बाय प्रोडक्ट त्याचे वासरं आणि बोनस हा दूध आहे. तर दूध न घेता ही इंडस्ट्री प्रॉफिटमध्ये आणायची या दृष्टिकोनातून आम्ही उतरलो होतो. आता हे लक्षात येत आहे की शेणाचे एवढे पैसे होतात. आता आमचीकडं 32 गायी आहे. एक गाय तसं सांगितलं तर रोजचं 10-12 लिटर पाणी पिते असं म्हणणं आहे, पण आपण रोजचा 1 लिटर आम्ही गोमूत्र धरतो. आम्ही धरण्यासाठी बाईला 3 रुपये लिटर दिलेलं आहे. ती आपलं डायरेक्ट सकाळी उठल्यावर गोमूत्र धरते. त्या गोमूत्राचं आम्ही गोमूत्रात लसण, मिरची, तंबाखू, निंबाचा पाला असं मिक्स करून लमित वगैरे जे यूट्यूबवर असे खूप सारे आयडिया आहेत, पण त्यातलं आम्ही लमित हे धरलं आहे कारण की हा कीटनाशक आहे. तर ह्या कीटनाशकाचं आम्ही खाली न पडलं गोमूत्र, ज्यात वॉटर कंटेंट नाही आहे, एकदम डायरेक्ट धरलेलं गोमूत्र आणि त्याच्यात हे सगळं मिक्स करणं. तंबाखू एकाच क्वालिटीचा दरवर्षी किंवा पूर्ण जेवढी क्वालिटी आहे ते मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. मिरची एकाच क्वालिटीची असं सगळं मेंटेन करून रोजचा 30 लिटर धरला जातो आमच्याकडं. 30 ते 40 लिटर. 30 लिटर आम्ही आपण अंडर साईज धरतो. रोजचा 30 लिटर, महिन्याला 900 लिटर आम्ही गोमूत्र जमा करतो. त्यात हा लमित तयार होतो. आमच्याकडे 200 रुपये हा विकला जातो. आणि आता ह्याचं आम्ही 100% युटिलायझेशन करून गेलेलो नाही आहे. 900 लिटर महिना धरला तर आपण हिशोब मारू की 900 × 12 महिने तर 10,800 लिटर. आता आम्ही सध्या तशा तेवढ्या ताकदीवर नाही. आम्ही आता 3500 लिटर आम्ही वर्षाचं विकलं आहे मागच्या वर्षी. यावर्षी आम्ही टार्गेट 7,000 धरलं आहे. तर 200 रुपये लिटरने 900 लिटर महिना 3500 लिटर धरलं तरी मला मागच्या वर्षी याचे 7 लाख रुपये झाले गोमूत्राचे. आणि आता आम्ही दूध काढत नाही आणि आम्ही काही सेवा करत नाही असं आमचं डायरेक्ट मत आहे ना. गाय ही सेवाचाच भाग आहे, पण तिच्यावर काय एहसान करतो नाही आपण चारा टाकून. ह्या दृष्टिकोनातून आम्ही दूध काढत नाही म्हणजे आम्ही भाकड गाई पाळतो असं काही डोक्यात ठेवू नका. आमच्या सगळ्या तरुण गाई आहेत आणि तरुण म्हणजे ज्या वयाचे आमच्याकडे आहेत आता सध्या. पण आम्ही दूध 1 लिटर देणारी असली तरी आम्ही ती काढत नाही. 2 लिटर देणारी असली तरी आम्ही काढत नाही. 100% दूध वासरांना पाजतो. तर ह्याच्यात आमच्या डोक्यात कुठं वाचलं काय माहित नाही, पण वाचलेलं ऐकलेलं असलं मनातून तर काही सुचत नाही माणसाला की बाबा भारतीय गो 100 लिटर दूध द्यायचा. आता सध्या 1 लिटर आला आहे. कशामुळे आला तर त्यांचं कुठं आम्ही दूध दोहन पद्धत बिघडली. 2 थन आपले 2 थन वासराची ही आपली पद्धत, त्याला 2 थन दोहन पद्धत अशी म्हणायची लोक. पण आणि त्या 2 थनात 100 लिटर द्यायचं असं ऐकलेलं आपण. 2 थनात 100 घ्यायचं, आता 4 थनात 1.5-2 येतोय. तर हे रिवर्स कशामुळे झालं तर हे रिवर्स कुठं ना कुठं 2चं 3रं थन कोणी ठेवलं असेल असं गृहीत धरा. 3रं थन ठेवल्यामुळे त्यावेळेस तर 150 झालं असेल, पण पुढच्या पिढीला 50 दूध कमी मिळालं. 100 वाली गाई 80 वर आली, 80 40, 40 20, 20 10, 10 5, 5 2 वर आली. असं एक आपण अंदाज धरून परत 100% ज्या आईचं 1 लिटर दूध आहे तिला 2 लिटरवर आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी 100% दूध पाजणं आणि गोरा त्याच क्वालिटीचा म्हणजे आम्ही दूध 100% पाजतोय. आमच्याकडं गो संवर्धन होतंय
तर बेस्ट क्वालिटीची कालवड आमच्याकडे तयार होते, बेस्ट क्वालिटीचा गोरा तयार होतो, कारण की 100% दूध पिलेलं आहे, त्याचा बाळांतपणा मारलेला नाहीये. आणि जसंच तुम्ही त्याचं दूध कमी केलं की तसं बाळांतपणा मरतो, टाळू जसं आपलं भरलं नाही. किंवा आमच्याकडे तर असं प्रत्यक्ष उदाहरण आहे की ज्या गाईला सुरुवातीला दूध भेटलं नाही पहिल्या 15 दिवसात, नंतर तुम्ही त्याला काजू बदाम खाऊ घाला, ते काय सुधरत, जनावर सुधरत नाही. आणि आपल्या भागात एक भ्रांती निर्माण केलेली आहे किंवा ती झालेली आहे चुकून, की गाय सगळं दूध वासराला पाजलं तर ते दूध त्याचा संडास लागते किंवा हागवण लागते जे आहे. तर आता आम्ही तर असं केव्हापासून करतोय, आम्हाला काही ते दिसलं नाही. आणि एक साधं आहे की जगातला कोणताही प्राणी असो त्याला स्वतःचं आईचं दूध पचत नाही असं कोण नाही. कोणत्याही प्राणी जगात असं नाही की त्याला तर स्वतःचं आईचं दूध पचणार नाही. पण एक दिवस पाजलं आणि एक दिवस नाही पाजलं तर नक्की हागवण लागणार आहे. तर गाईचं दूध हे आपल्या हव्याचं कुठे आपण म्हणतोय की त्याला जास्त पाजलं वासराला संडास लागते. तर आम्ही ह्या क्वालिटीचं, आता गाई हा विषय आहे, ह्या क्वालिटीचं वासरू, या क्वालिटीचे आमच्याकडं गोरे तयार होतात. तर त्याचंही आम्हाला वर्षाला 5-1 लाख रुपयाचा उत्पन्न येत असतो. तर असं एकूण आम्ही गाय हा विषय बिना दूध काढता प्रॉफिटवर आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यात आमचं कंपोस्ट खत हा आमचा 60% भाग कव्हर करतोय, 60-70%. आणि 20% गोमूत्र आणि 20% आमचं त्यांचा बाय प्रोडक्ट वासरं जे म्हणतो आपण ते आमचा बाय प्रोडक्ट हा 20%, असं आमचं त्या सेटअपवर सुरू आहे सध्या. कंपोस्ट विषयावर सांगितलं होतं मला, पण मी थोडंसं विषयापासून वेगळं गेलो, कारण की आमचा हा प्रकल्प त्या दिशेनेच आहे. आणि प्रकल्प न म्हणता आम्ही त्याला इंडस्ट्रीज म्हणतो, कारण की आमची इच्छा आहे की अशी इंडस्ट्री पूर्ण भारतभरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात लावावं, प्रत्येक गावात लागावी. कारण की कंपोस्ट हा डिमांड, कितीही तुम्ही कंपोस्ट समजून सांगितलं तरी ती अवेलेबिलिटी नाही आहे. आणि अवेलेबिलिटी करण्यासाठी गाईचा शेण हा कंपोस्टिंगसाठी लागणारच आहे. तर कंपोस्टिंग साठी लागणारा गाईचा शेण आणि हा जो प्रकल्प, असे जे इंडस्ट्री लागतील, तर आपला जो गाव आहे आता सध्या आपल्याकडं, मी जसा अभ्यास केला किंवा चर्चा तो निघून राहतो की पुन्हा आमच्या एक गाव जालना जिल्ह्यातला 980 गाव, त्यातलं एक गाव खरपुडी आमचा, त्यात 1500 एकर जमीन. आता आमचा हिशोब असा आहे की 1500 एकर जमीनला 500 पुन्हा पडीक 1000 एकर जमीन जर आहे आणि त्याच्यात रासायनिक खत टाकला जातो, तर तो सहज कोणाला शेतकऱ्याला विचारलं की रासायनिक फवारणी आणि खत विचारलं तर कमीत कमी किती पैसे लागतील, तर कोणाचं म्हणणं आहे 10,000 पर एकर त्यातला खर्च आहेच. म्हणजे 10,000 पर एकर 1000 एकर जमीनला शेतकरी बाहेरून पैसा गावात आणतो, बाहेर पैसा आणून देतो आणि खत आत आणतो. म्हणजे गावातून, प्रत्येक गावातून 1000 एकर जमीनला 10,000 रुपये, असा 1 कोटी रुपये डायरेक्ट गावातून बाहेर जातात. म्हणजे आणि आमच्या गावात 150 घर आहे, 150-200 घर असतील, तर एका घरातून 1 लाख रुपये भर 70-80 हजाराचं डायरेक्ट खत बाहेर चाललं आहे, असं एक आम्ही अंदाजा काढलाय. तर गाव हा खतासाठी स्वयंपूर्ण नाही, बीचे पैसे वेगळे है ना, तो स्वयंपूर्ण गाव होईल आमचा आणि विषमुक्त शेती होईल असं एक. आणि ह्याची पोटेन्शियल किती किंवा किती कंपोस्ट युनिट आले तरी कॉम्पिटिशन होणार नाही. तर ह्याच्यातलं एक साधारण मी सुरुवातीला सांगितलं की 18 बॅग रोजच्या, आम्ही जास्त जास्त 35 बॅग करू. 35 बॅग केल्या तरी आम्ही 1000 बॅग महिन्याला करू शकू, 1100 बॅग. आणि एका एकरला आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी 500 किलो टाकावं लागेल, 10 बॅग टाकावं लागेल. 10 बॅग 20 बॅग टाकणारे शेतकरी पण आता आमच्याकडे आलेले आहेत. त्यांचं म्हणणं चांगले रिझल्ट असल्यामुळे ते 20 बॅग पण टाकतात. तर आपण 750 म्हणजे अर्धही एवढंच धरलं, म्हणजे आम्ही 1100 भागिले 20 बॅग 55 एकरसाठी माझ्याकडं फक्त कंपोस्ट एका महिन्याचा आहे. आणि वर्षभर जर मी असं एव्हरेज प्रोडक्शन काढतो तर 12, तर 660 एकरला मी देऊ शकतो माझा हा प्रकल्प उभा. म्हणजे पूर्ण एफिशियन्सीवर चालला तरी 500 एकरच्या वरचं माझ्याकडं कॉस्टिंग नाही, प्रोडक्शन नाही. आणि जालना जिल्ह्यात 980 अशी गावं आहेत. तर आणि
ह्याला लागणारा रॉ मटेरियल जो आपण ॲग्री वेस्ट म्हणजे पळाटी, तुराटी, मकाचा भूस, सोयाबीनचा भूस किंवा चणा है ना, हरभऱ्याचा भूस, हे जे आहे हा एकरी ऊसाचं पाचट आपल्या भागात काही मिळतं, पण लोक आणून टाकतात आम्हाला. तर ऊसाचं पाचट हे एकरी 2.5 टन 2 टन हे एकरी वाळलेला भेटतोय. तर रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी आहे. मार्केट इथून 1 किलोमीटर असं फिरलं आपण, इकडून असं 1 किलोमीटर, असं 1 किलोमीटर, असं 1 किलोमीटर, तर पूर्ण मार्केट अवेलेबल आहे माझ्या गावाचा पुरता. तर अशी इंडस्ट्री ही कंपोस्टसाठी, कंपोस्ट हा डायरेक्ट शेतकऱ्यांनी तयार करावा हे खूपच चांगलं. डायरेक्ट शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर कंपोस्टिंग तयार केली तर हे सर्वात बेस्ट. पण ज्यांना हे शक्य नाही किंवा त्यांना वाटतं की स्वतः एवढी कुटाने करण्यास, हे नक्की आहे की मी जे 6 रुपये, आम्ही जे प्रोजेक्टमध्ये 6 रुपये करतोय, तर त्यात ट्रॅक्टरनं किंवा ट्रकनं माल येतोय. कंपोस्टिंगसाठी, पलटीसाठीची प्रक्रिया आहे आमची, क्वांटिटी असल्यामुळे आम्हाला ते 3.5 रुपये किलो पडत असेल घरी बनवायला, आणि शेतकऱ्याला ते 6-7 रुपये पडेल किंवा 8 रुपये पडेल घरात. तर 8 पडला तर त्यांच्या हाताने स्वतःच तयार केलेलं खत हे त्यांच्या क्रॉपसाठी खूप चांगलं आहे ना ते. पण जे हे करू शकतात त्यांनी हे करावं. स्वतः ॲग्रीवेस्ट आणून गाईचं शेण, गोमूत्र आणि त्याचं जीवामृत टाकून त्याला कंपोस्टिंग करावं. पण जमत नसेल तर गावात एक असा सेटअप उभा करावा कोणी ना कोणी, जसं आमच्या गावात आम्ही करतोय. आणि त्या गावाला विषमुक्त करण्यासाठी आणि स्वतःचं उत्पन्न पण, सेवा तर आहेच, शेती ही आपल्या भूमाती सेवा आहे आणि समाजाची सेवाच आहे शेती करणं म्हणजे. पण त्या शेतीला लागणारं रॉ मटेरियल अवेलेबल करून देणं ही पण आता काळाची गरज आहे. सगळं जग म्हणतोय आता की सेंद्रिय. आता तर असं आहे की सेंद्रिय म्हटलं की काही विकलं जातोय. सेंद्रिय शब्द लावून लोक काही विकतायत. काही दिवसात सेंद्रिय कापडं विकतील, सेंद्रिय साबणं विकतील. पण सेंद्रिय उत्पन्न काढण्यासाठी जो लागणारा रॉ मटेरियल आहे तो आपल्या शेतातच उपलब्ध आहे. आणि त्याला फक्त गाईचं जोड देऊन चांगलं कुंजवून चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट खत तयार करणं, ह्यासाठी लागणारी टीम. आणि आता हे आपण जे आकडा लावला होता, एका गावातून 1 कोटी है ना पोटेन्शियल कमी करणार आहे आपण, तर 980 गाव, 980 कोटीचा आपला जालना जिल्हा पोटेन्शियल आहे आता यासाठी. आणि आम्ही 980 कोटीचं ट्रान्झॅक्शन करू शकतो. आणि आम्ही आता सध्या करतो किती आहे, 18 बॅग इंटू 300 रुपये, 54 इंटू 1,62,000 महिन्यात जे तुम्हाला सांगितलं, गुणिले 12, तर आम्ही फक्त 19 लाखाचा काम करतोय. पोटेन्शियल 980 कोटीचा आहे. आणि ह्या फक्त जिल्ह्याची चर्चा चालू आहे. पूर्ण भारताचा विचार करायचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा किंवा पूर्ण मराठवाड्याचा, तर आकडे हे याच्यावर येणार नाही कॅल्क्युलेटरवर. तर कंपोस्ट हा काही आणि कंपोस्ट नॅचरल प्रक्रिया, तुमची माझी पण कंपोस्ट होणार आहे. कंपोस्ट ही नॅचरल प्रक्रिया आहे. कंपोस्ट ती आपोआप पण होणार आहे. आणि आपण त्याला झाडाजवळ, आता आम्ही हे चाळून देतो, तर आमचे शेतकरी म्हणतात की आता आमच्याकडे लोक कंपोस्ट चाळून दिल्यामुळे शेताला द्यायला सोपं झालं असंही काही म्हणतात. कंपोस्ट हा काही म्हणजे आता लपलेला विषय नाही किंवा त्याचा रिझल्ट नाहीये असा सध्या आम्हाला तर वाटत नाही. पण ज्या शेतकऱ्यांना शंका असेल त्यांना आमच्याकडे काही व्हिडिओ आहे आता सध्या मी याच्यावर तुम्हाला, तर त्यांचे रिझल्ट आहे की न टाकलेला कंपोस्ट टाकलेल्याचं, न टाकलेल्याचं. तर कसं, आणि कंपोस्ट हा प्रो नाही असा सध्या आम्ही पाहतोय, त्याच्यावरून तर दिसतंय क्लिअर. तर सगळ्यांनी नाही विकत घ्यायचं ठरलं तरी आपला स्वतःचा वेस्ट स्वतः वापरून एक गाय ठेवून का न स्वतःचं कंपोस्ट खत तयार केलं पाहिजे. आणि ज्यांना ती इच्छा नाही आहे त्यांनी विकत घेतलं पाहिजे. पण भूमी सुपोषणच्या दिशेने किंवा निरोगी भूमीच्या दिशेने गेलंच पाहिजे की सेंद्रिय कर्ब कमी होतो हे सगळं
आता सगळे कृषी विज्ञान केंद्र सांगतायत, सगळे सांगतात की सेंद्रीकरण वाढवण्यासाठी जमिनीतली हे तुम्हाला काही ना काही त्याला द्यावंच लागणार कंपोस्ट. तर आव्हान आम्ही असं करू की सगळ्यांनी कंपोस्ट खत वापरलं पाहिजे आता, आणि त्यासाठी गाय पाळली पाहिजे. आणि आपल्या इथं इतकं सरळ आहे की गायशिवाय शेती नाही, शेतीशिवाय गाय नाही. कंपोस्टिंगची स्पीड वाढवणं किंवा जे 6 महिने 3 महिने 4 महिने कंपोस्टिंगचा विषय आहे तो पिरियड कमी करण्यासाठी गाईचा शेण आणि जीवामृत हा आम्ही चांगला वापरतो. जीवामृतमध्ये जे आम्ही बांधाची माती आहे त्याच्या जागेवर आम्ही गाईचा समाधी खत वापरतो. तर त्याच्यामुळे आमचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला वाटतात. समाधी आम्ही ज्या स्थानावर गाय पुरलेल्या आहेत तिथलची माती नंतर करून घेतो हातात आणि थैलीत भरून ठेवतो, आणि ती बॅक्टेरिया पॉझिटिव्ह बॅक्टेरिया त्याच्यात करोडो अरबो आहे असं आम्ही वाचलेलं आहे. आम्ही शास्त्रज्ञ नाही आहे, व्यापारी आहे. तर ते वापरलं खूप चांगलं रिझल्ट येतं असं आम्ही ऐकलेलं, तर आम्ही वापरतो, खूप चांगलं रिझल्ट येतो. कंपोस्ट हा सगळ्यांनी वापरावा आणि स्वतः तयार करावा, आणि एक तरी गाय घरात ठेवली पाहिजे असं आमचं सगळ्यांना विनंती म्हणावा. कारण की गाय ही सगळ्यांचीच आई आहे, माझी एकट्याची नाही, आपण सगळ्याला. आणि भगवान कृष्णांकडे 9 लाख गायी होत्या, आणि आजच्या हिशोबाने हिशोब मारला तर 9 लाख गाईचा हिशोबाने 10 किलो एक शेण तर 900 टनचा त्यांचा कारखाना होता, फक्त शेणाचा विचार केला तर. आपल्या इथं काही आपण विकत आणायचो असं नाहीये. मला असं वाटतं कुठं कधी ना कधी आम्ही कंपोस्ट खताचा एक्सपोर्टर होतो, आणि आता आमचा सगळा गाव इम्पोर्टर झाला खतासाठी. तर आपला प्रत्येक गाव फक्त एक्सपोर्टर असला पाहिजे. खत आणि बी स्वतः तयार केलं पाहिजे, आणि फक्त फिनिश गुडच हा विकला पाहिजे असं आम्हाला सगळं वाटतं. तर सगळ्याला आव्हान आहे कंपोस्ट वापरण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करावे. ठीक. नमस्कार. भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान 2021 देशभरात सुरू असलेल्या या अभियानाचाच एक भाग म्हणून देवगिरी प्रांतात वेबिनारच्या माध्यमातून आपण अनेक विषय मांडत आहोत. आज आपल्या समोर विषय मांडण्यासाठी येत आहे कैलास छगनराव राठोड. सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा या गावचे रहिवासी असून सध्या वास्तव्य संभाजीनगरला आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्ष संघप्रचारक होते. 2012 पासून बायोडायनामिक पद्धतीने S9 कल्चर तयार करून विक्री करतात. सावित्रीबाई फुले महिला एकात्म विकास मंडळात या संस्थेत शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहतात. ग्रामविकास गतिविधी संभाजीनगर विभागाचे विभाग संयोजक आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. नमस्कार. भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान असं आपण पूर्ण देशभर करत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून सर्वदूर मातीचा कस टिकून राहावा आणि विषमुक्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या सर्व अभियानाचा उद्देश आहे की मातीचा पोत सुधारला पाहिजे. मातीचा पोत सुधारला पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सध्या समाजामध्ये प्रचलित आहेत, आणि वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न देखील करतो. पण याचं जर चिंतन केलं तर मागील काळामध्ये अनेक वर्षापासून मातीचा पोत सुधारण्यासाठी कधी प्रयत्न केलं गेलं नाही. अशी गरज का भासली तर लक्षात असं येतं की मागील 40-45 वर्षात जे रासायनिक खताचा अतिवापर झालाय, औषधींचा जास्त वापर झालाय, या सगळ्या गोष्टींमुळे शेतातील मातींमध्ये जो काही सेंद्रिय कर्ब होता, जे काही जीवाणूची वाढ निसर्गात व्हायची, ती या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे खूप कमी झालेली आहे. म्हणून आपल्याला अभियान चालवावं लागतंय. आपण पाहतो की निसर्ग त्याचं जे काही निसर्ग चक्र आहे ते योग्य पद्धतीने असं मेंटेन करतो, आणि सेंद्रिय कर्ब टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहतो सातत्याने. त्याच्यामुळे आपण पाहतो की डोंगरांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पडीक जमिनीवर सेंद्रिय कर्ब
टिकून राहणे किंवा त्याचा सेंद्रिय कर्ब अधिक चांगला असतो. आता आपल्याला हे सेंद्रिय कर्ब आपल्या मातीतला, शेतजमिनीतला टिकवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. ती करायची का गरज आहे? तर रासायनिक खताचा अतिवापर. त्याच्यामुळे आज आपण हे जे सेंद्रिय पद्धतीने शेती जी केली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, निविष्ठा जे आपण तयार करतो त्याच्यामध्ये आपण जनावरांचं जे काही शेणखत आहे या शेणखताचा उपयोग करून सुद्धा शेतामध्ये चांगल्या पद्धतीने सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि लक्षात असं येतं की जेव्हा शेतामध्ये शेणखत आणि गोमूत्र असंच जेव्हा वापरलं जायचं किंवा पडायचं, रासायनिक खताचा वापर नव्हता, तर मातीचा पोतही खूप छान होता आणि माती अशी भुसभुशीत होती. आणि रासायनिक खताच्या वापरामुळे मग जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे जमीन कडक व्हायला लागली आणि कडक झाल्यामुळे मग शेतामध्ये पाणी धारण क्षमता सुद्धा कमी झाली. पण जर हेच जीवाणूंची संख्या अधिक असेल, माती भुसभुशीत असेल, तर जमिनीची पाणी धारण क्षमता सुद्धा खूप चांगली राहते, असं सगळीकडे दिसून आले. मग हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा पाणी धारण क्षमता वाढली पाहिजे किंवा जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे, याच्यासाठी कृत्रिमरित्या प्रयत्न केले जातात. आणि आता आपण सध्या सगळं शेतकरी या सगळ्या फेजमधून चाललेलो आहोत. आणि मग ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या त्याच्यामध्ये सर्वप्रथम स्वाभाविकपणे जे काही शेतकऱ्याच्या दारासमोर गोठा असायचा आणि ते गोठ्यातलं जे काही शेण आपण उकिरड्यावर टाकतो ते शेणखत शेतात वापरणे ही साधारणतः रूढ पद्धत आपण पाहतो. त्याच्यानंतर जनावर जे शेतात चरायला जातात, गाई गुरं, त्याचं जे काही शेण जंगलातल्या मातीमध्ये पडतो त्याच्यातून जी काही जीवाणूंची निर्मिती होते त्याच्यानेही जंगलामध्ये वेगवेगळ्या जीवाणूंची निर्मिती झालेली किंवा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परिणाम त्याचा दिसल्याचं लक्षात येतं. आणि मग आपण पाहतो की आता रूढ पद्धत काय, तर गोठ्यातलं जे काही सकाळी आपण शेण पाणी करतो ते सगळं उकिरड्यामध्ये पडतं आणि हा जो उकिरडा आहे तो वर्षभराने आपण शेतामध्ये टाकतो. शेतामध्ये कधी टाकलं जातं? ज्या वेळेला कडक उन्हाळा असतो. आता ही सगळी पद्धत चुकीची आहे. शेतात शेण पडलं का तर शेण पडलं, पण जेवढ्या प्रमाणात आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात जीवाणूंची निर्मिती होईल का तर शक्यता कमी आहे. कारण काय, तर याचं गणित असं आहे की शेणखत जे आहे ते भुसभुशीत असताना, ओलं असताना किंवा त्याच्यातलं तापमान 0 असताना आणि गंधहीन असताना अशा पद्धतीचं शेणखत जेव्हा मातीमध्ये पडेल शेतातल्या, ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी पीक घ्यायचं आहे, तर ती माती सुद्धा त्यावेळेला ओली असली पाहिजे, हे त्याचं गणित आहे. पण हे सगळं अज्ञानापोटी आपण सध्या करत नाही. पण खरी पद्धत अशी आहे की जर उकिरड्यावरचं शेत आपल्याला शेणखत शेतात टाकायचं असेल तर ते शेणखत महिनाभर आधी किंवा 15 दिवस आधी बाहेर काढून सपाट जमिनीवर त्याला चांगलं थंड होऊ देणं, पाण्याने त्याला भिजवणं आणि ते चांगलं तयार झालेले शेणखत शेतातली माती ओली असताना त्याचा उपयोग करणे. ती आपण त्या पिकाभोवती टाकू शकतो किंवा शेतामध्ये पसरून सुद्धा देऊ शकतो. असा वापर जर केला तर त्याचा परिणाम अधिक चांगला राहील. पण ह्या पद्धती सध्या रूढ नाही आहेत. शेणखताच्या वापरामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की गाईचं जे शेण आहे, विशेषतः देशी गाईचं, किंबहुना देशी गाईचं शेण हे मातीसाठी किंवा मातीतले जे काही 18 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याच्या वाढीसाठी पोषक आहेत. त्याच्यामुळे देशी गाईच्या शेणाकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये 18 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, ज्याला म्हटलं जातं की 33 कोटी एवढ्या प्रकारचे त्याच्यामध्ये जीवाणू आहेत आणि ते सातत्याने वाढतात. ओलं जर शेणखत आपण शेतामध्ये वापरलं किंवा स्लरी करून वापरलं त्याच्यात वाढ होत असते. आता अजून एक पद्धत आहे की आपण हे जे ओलं शेणाची स्लरी आहे ती जर पाण्यामध्ये घोळून पिकांमध्ये ड्रिंचिंग केली किंवा फवारलं, त्याचाही परिणाम चांगला आलेला आहे. त्याचा 2-3 प्रकारे उपयोग होऊ शकतो. शेणखत म्हणून उपयोग पण होतो, त्याच्या वासामुळे जे काही हानिकारक कीटाणूंची संख्या वाढते ती पण कमी होते. तिसरं, याच्यामुळे ओल्या शेणखताच्या सुगंधामुळे दूरवरचे गांडूळ सुद्धा त्या ठिकाणी आकर्षिले जातात आणि ती माती भुसभुशीत होण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने शेणखत जे आहे
ते जर आपण योग्य पद्धतीने त्याच्यावर संस्कार करून जर वापरलं तर त्याचा परिणाम नक्की चांगला होऊ शकतो. जे की आत्ताची जी सध्या प्रचलित उकिरड्याची पद्धत आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर संस्कार करून वापरण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त जी काही गोवरी गाई गुरं जंगलामध्ये चरायला जात असताना जी काही ती शेणी पडलेली असते ती सुद्धा वाळल्यानंतर त्याचा चुरा करून पाण्यामध्ये कालवून जर वापर केला तर त्याचेही चांगले परिणाम झाल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे. गुजरातमधील शेतकरींनी वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयोग केले त्याच्यामध्ये रमेश भाई यांनी जे गोंडलला प्रयोग केलाय त्याच्यामध्ये गाईच्या शेणापासून जी गोवरी बनते त्याचं राख करून आणि गोमूत्र म्हणजे गोमय भस्म आणि गोमूत्र याचा उपयोग करून भुईमुग असेल हळद असेल याचं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे आणि अनेक वर्षापासून त्या याच तंत्राचा अवलंब करतात. त्याच्यामुळे शेणखत याचा जर योग्य पद्धतीने उपयोग केला त्याच्यावर संस्कार केलं आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी जर प्रयत्न केले तर शेणखताचा जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो. आपल्याला आठवत असेल बऱ्याच जणांना माहिती असेल की जेव्हा केव्हा याचा रासायनिक खताची निर्मिती झाली आणि रासायनिक खत आपण शेतात वापरायला लागलो त्यावेळेला त्या रासायनिक खताच्या गोणीवर जे काही कागद पावती लावलेली असायची त्याच्यावर लिहिलेलं राहायचं की वर खते आणि भर खते. म्हणजे जेव्हा आपण हे रासायनिक खत वापरू त्यावेळेला त्या एका एकरामध्ये जे काही रासायनिक खत वापरू त्याच्यासाठी 40 बैलगाड्या शेणखत टाकलं गेलं पाहिजे. हे गणित असं आहे की एखाद्या पेशंटला जेव्हा आपण गोळी किंवा औषध देतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की गोळी द्यायची पण जेवण झाल्यावर द्यायची, उपाशी पोटी द्यायची नाही, अशी ही पद्धत आहे. तसंच शेणखत टाकल्यावरच ते रासायनिक खताचा वापर केला पाहिजे असा त्याचा अर्थ होता. नंतरच्या काळात हळूहळू गाई गुरांची संख्या कमी व्हायला लागली. मग ही शेणखताची उणीव भरण्यासाठी रासायनिक खताचा स्वाभाविकपणे वापर जास्त किंवा अज्ञानापोटी होऊ लागला. पण याचे दुष्परिणाम आत्ताच्या काळात आपण पाहतोय. एकूणच जमिनीवर, पाणीवर, पर्यावरणावर, बायोडायव्हर्सिटी जी आहे जैवविविधता ही रासायनिक खताच्या अतिवापरामुळे असमतोल झालेली आहे. तर अशा पद्धतीने जे काही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी किंवा मातीची पोषणता जी आहे, कस जो आहे, पोत जो आहे मातीचा तो टिकवण्यासाठी शेणखताची ही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आता शेणखत ज्या पद्धतीनं आहे तसं सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची सध्या गरज आहे. हा जो सेंद्रिय कर्ब आपण मधल्या काळात घालवलेला आहे किंवा कमी केलेला आहे, हा सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर नुसतं शेणखत नाही तर या शेणखताचं आणि याच्या जोडीला जे काही निसर्गामध्ये काडी कचरा आहे, पालापाचोळा आहे, जे काही ओलं तण असेल, वाळलेलं असेल, पालापाचोळा आहे ओला सुका, या सगळ्याचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने कंपोस्ट तयार करून अधिक गुणवत्तापूर्ण कंपोस्ट करण्याची गरज आहे. ह्या कंपोस्ट करण्याच्या पद्धतीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या डेव्हलप झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण साध्या पद्धतीने उकिरडा जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कल्चर मिळतात, एस्नेन कल्चर असेल, डिकम्पोजर असेल, हे सगळे उपयोग करून त्याची गुणवत्ता आपण वाढवू शकतो. त्याच्यामध्ये जीवामृत सुद्धा टाकू शकतो. तसं कंपोस्ट करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये बायोडायनॅमिक कंपोस्ट ही एक पद्धत आहे. बायोडायनॅमिक पद्धतीचं जे काही जनक आहेत रुडॉल्फ स्टेनर या शास्त्रज्ञांनी या पद्धतीचा विकास केलेला आहे. आणि ही जी पद्धत आहे ती आपली जी भारतीय गाय आहे त्याच्या भोवती ही पद्धत विणलेली आहे. किंवा भारतीय गाय जी आहे, देशी गाय जी आहे, तर या गायीच्या शेण गोमूत्रापासून किंबहुना या गायीच्या सगळ्या जे काही वेगवेगळे पार्ट आहे त्याच्यापासून ही या बायोडायनामिक पद्धतीचा विकास झालेला आपल्याला दिसतो. जसं की शेण आणि गोमूत्राचा तर उपयोग याच्यात केलेलाच आहे, पण गाय मेल्यानंतर जेव्हा आधीच्या काळी पुरायची पद्धत होती जमिनीत गाडायची त्यावेळेला 6 महिन्यानंतर हे गायीचे शिंग बाहेर काढायचे आणि त्या शिंगाला त्याच्यामध्ये ओलं शेण भरायचं आणि विशिष्ट म्हणजे त्याची पद्धत ठरलेली आहे. बायोडायनॅमिक पद्धत ही पूर्णतः चंद्रावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओलं शेण भरायचं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. त्याला वरच्या बाजूला ओलं कापड बांधून अशा ठिकाणी पुरायचे ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही, खडक नाही किंवा रासायनिक खताचा वापर नाही. आणि हे जे शिंग आहे ते बरोबर 6 महिन्याने म्हणजे हनुमान जयंतीची जी पौर्णिमा असते त्या दिवशीच्या पौर्णिमाला काढायचं. या शिंगामध्ये जे काही भरलेलं आपण हे शेण आहे याची गुणवत्ता एवढी वाढलेली असते की मात्र एका एकरासाठी
या शेंगातलं 30 ग्रॅम खत पोषक तत्व वाढवण्यासाठी उपयोगात येऊ शकतं. आणि ह्या सगळ्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. याच्यातली कंपोस्ट म्हणून जी काही बायोडायनामिक कंपोस्टची पद्धत आहे त्याच्यामध्ये केवळ बायोमास वाळलेला काडी कचरा नसून ओला जैव सुद्धा त्याच्यात आहे. म्हणजे झाडाचा हिरवा पाला असेल, हिरवा तण असेल, काडी कचरा असेल, शेणखत असेल, वाळलेलं शेणखत असेल, ओलं शेणखत असेल, त्याच्यासोबत जीवाणू माती, अशा सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उपयोग केला जातो. या बायोडायनॅमिक कंपोस्टच्या पद्धतीमध्ये एकूणच ही करण्याची जी पद्धत आहे ती आधी जमीन पूर्ण सपाट जमिनीवर जे आहे पूर्ण साफ करून घ्यायचं. आणि जसं मी म्हटलं की बायोडायनॅमिक पद्धत जी आहे ती पूर्ण चंद्राच्या हालचालीवर अवलंबून आहे. तसं जेव्हा हे बायोडायनॅमिक पद्धतीने कुठलीही निविष्ठा आपण तयार करतो, खत तयार करतो, तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सूर्य असताना, सूर्य अस्त झाल्यावर नाही, सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आधी ह्या काळामध्ये ह्या पद्धती आपण त्याच्यावर काम करू शकतो असे साधारणतः त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर असं पूर्व पश्चिम असं सांगितलेलं आहे की पूर्व पश्चिम 15 फूट, 5 फूट रुंद आणि 15 फूट लांब असं आपण करू शकतो. आपण जेव्हा बायोडायनॅमिक पद्धतीने याचं बेड तयार करू तेव्हा आपल्याकडे निविष्ठा किती आहे त्याच्यावर याची आपण साईज कमी जास्त करू शकतो. पण आदर्श पद्धत ही सांगितलेली आहे की 15 फूट रुंद आणि 15 फूट लांब आणि 5 फूट रुंद पूर्व पश्चिम याची दिशा असली पाहिजे. असं जमीन पूर्ण साफ करून घ्यायची, हलकं पाणी मारायचं. ह्या जमिनीवर आपण जे काही बायोमास आहे, वाळलेला काडी कचरा आहे, तो त्याच्यावर अतरू शकतो. ते त्याच्यावर पसरवल्यानंतर त्याच्यावर साधं पाणी मारायचं. त्याच्यानंतर बायोडायनामिक पद्धतीने जे काही तयार केलेलं कल्चर आहे, ज्याला S9 कल्चर म्हटलं जातं किंवा CPP म्हटलं जातं, हे CPP S9 कल्चर जे आहे ते 200 लिटर द्रावणामध्ये तयार करायचं. त्याची पद्धत अशी आहे की सुरुवातीला हे 1 किलो जे आहे 10 लिटर पाण्यामध्ये चांगलं ढवळायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण जे आहे ते 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. आणि हे 200 लिटर जे द्रावण तयार झालेलं आहे ते पूर्ण या 1 टन काडी कचरा जे आपण कंपोस्ट करणार आहे त्याच्यावर आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीचं बेड तयार करत असताना हे S9 कल्चरचा उपयोग आपण त्याच्यावर करत असतो. तर त्या काडी कचऱ्यावर हे फवारायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर शेणाची जी स्लरी आहे, ओल्या शेणाची असेल नाही तर वाळलेलं, ती आपण त्याच्यावर पसरू शकतो. या दोन्ही थराची उंची साधारणतः 1 ते 1.5 इंच असू शकते. त्याच्यावर शेणाची जेव्हा स्लरी आपण टाकतो त्याच्यानंतर ओला जो बायोमास आहे, कुठल्याही झाडाचा ओला पाला असेल किंवा तण असेल, तण जे आहे ते फुलांमध्ये येण्याच्या आधी आपण त्याचा उपयोग करू शकतो. फूल आल्यानंतर किंवा त्याच्यात बी तयार झाल्यानंतर जे आहे, बी तयार होण्याच्या आधीचं कुठलंही तण आपण वापरू शकतो. बी तयार झाल्यानंतर जर वापरलं तर या कंपोस्टच्या माध्यमातून पूर्ण शेतामध्ये तणाचं अधिक वाढ होऊ शकते. त्याच्यामुळे बी येण्याच्या आधी या तणाचा आपण उपयोग याच्यामध्ये करू शकतो. ते ओलं जैव आथरल्यानंतर त्याच्यावर मातीचा देखील आपण एक थर, जी जीवाणू माती आहे, बांधावरची माती आहे, पडीक जमिनीची माती, अशा मातीचा आपण उपयोग नक्की करू शकतो. या मातीचा वापरामुळे जे काही ह्या कंपोस्टमध्ये बायोमास, ओला किंवा वाळलेला जो आपण वापरलेला आहे, याच्यामध्ये जेव्हा कंपोस्ट आणि जीवाणूची निर्मिती होते तर त्या मातीच्या संपर्कामुळे ही जीवाणूची निर्मिती होण्यासाठी अधिक मदत होते. असं एक एक करून आपण या पद्धतीचं 2-3 लेअर त्याच्यावर लावू शकतो. वाळलेला जैव, त्याच्यावर S9 कल्चरचा फवारा, नंतर ओला जैव, नंतर शेणाची स्लरी, नंतर मातीची स्लरी, असं करून साधारणतः 4-4.5 फुटापर्यंत हे बेड आपण तयार करू शकतो. आणि हे जे तयार झालेलं बेड आहे पूर्ण शेणा मातीने बंद करून टाकायचं. आणि 1 महिनाभरानंतर बरोबर हे बेड जे आहे ते पूर्ण उकरायचं, त्याला पलटी मारायची, त्याच्यातले जे काही ढेकळं वगैरे तयार झाले असतील ते फोडायचे, त्याच्यावर पाण्याचा फवारा मारायचा. आणि त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी, त्याचं पोषण तत्व वाढवण्यासाठी गोमूत्राचा उपयोग करू शकतो. तर याच्यामध्ये साधारणतः 20 लिटर पर्यंत आपण गोमूत्र वापरू शकतो. आणि हे करत असताना याच्यामध्ये जर आपण कोंबडी खत वापरलं किंवा द्विदल धान्यांचा काडी कचरा वापरला तर आपल्याला NPK मधली जी तत्व आहे ती विकसित करण्यासाठी अधिक उपयोग होतो. तर अशा पद्धतीने हे बेड तयार करत असताना पुन्हा एक पलटी मारल्यानंतर पुन्हा त्याला पूर्ण आपण सुरुवातीला जसं शेण आणि मातीने बंद केलेलं होतं तसं आपण त्याला बंद करून टाकायचं. आणि पुन्हा महिनाभरानंतर म्हणजे 2 महिन्यामध्ये हे
कंपोस्ट जे आहे ते पूर्ण 100% चांगल्या पद्धतीने तयार झालेले असतात. आता हे बायोडायनामिक पद्धतीने जे तयार केलेले कंपोस्ट आहे, तर इतर साध्या पद्धतीने केलेल्या कंपोस्ट पेक्षा याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाची अधिक वाढ झालेली आपल्याला लक्षात आलेली आहे. आणि ही जे बायोडायनामिक पद्धतीने तयार झालेलं कंपोस्ट आहे ते आपण जर बागायत एरिया असेल तर एकरी 3 टन वापरावं, आणि जर कोरडवाहू असेल तर आपण एकरी 1 टन एका वर्षाला एकाच्यामध्ये वापरू शकतो. या बायोडायनामिक पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्टचा जो परिणाम आहे किंवा त्याचं जे काही अंश आहे तो त्या मातीमध्ये 3 वर्षापर्यंत टिकून राहतो. त्याच्यामुळे आपल्याला या मातीमध्ये वेगवेगळे पीक घेत असताना या सेंद्रिय कर्बाचा नक्कीच याच्यासाठी उपयोग होईल. जर आपण या ठिकाणी रासायनिक खताचा वापर नाही केला तर त्याचा परिणाम अधिक चांगल्या पद्धतीने दिसून आला आहे. तर ह्या वेगवेगळ्या जे काही कंपोस्ट करण्याच्या पद्धती त्याच्यामध्ये बायोडायनामिक कंपोस्टची साधारणतः या पद्धतीने त्याचा उपयोग शेतामध्ये होतो. अजून बायोडायनामिक पद्धतीमध्ये सध्या आपल्याला लक्षात येतं की वेस्ट डिकम्पोजर हे एक छोट्या बाटलीमध्ये जे काही कल्चर येतं, आणि हे कल्चर साधारणतः 1 चम्मच जरी आपण 200 लिटरच्या द्रावणामध्ये टाकलं तर या 200 लिटरच्या पाण्यामध्ये 2 किलो गूळ, काळा गूळ पूर्ण फोडून त्याच्यामध्ये मिक्स करायचं, आणि हे जे द्रावण आहे याचं वेस्ट डिकम्पोजरचं ते साधारणतः 10 दिवसामध्ये तयार होतं. आणि आंबूस त्याला असा वास यायला लागतो, त्यावेळेला पूर्ण तयार झालं असं समजायचं. आणि हे द्रावण जे आहे ते आपण शेतामध्ये ड्रिंचिंग करू शकतो, किंवा शेतामध्ये जर वाळलेला काडी कचरा असेल, बायोमास असेल तर त्याच्यावर आपण स्प्रे करू शकतो. आणि असं म्हटलं जातं की हे जे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण आहे ते शेतात जेव्हा वाळलेला जैवाचे प्रमाण अधिक असेल तरच त्याचा उपयोग चांगला होतो, नसता ते वेस्ट डिकम्पोजर मधले जे घटक आहे ते त्याला जी भूक असते बायोमासची ती जर भागली गेली नाही तर पिकांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे काळजी घ्यायची की बायोमास उपलब्ध असताना याचा उपयोग झाला पाहिजे. उकिरड्याच्या शेणखतामध्ये सुद्धा याचा आपण चांगला उपयोग करू शकतो. आणि एकरी जर 5000 लिटर एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण टाकलं तर नंतरच्या काळात याचा उपयोग नाही केला त्या मातीमध्ये तरी त्याचे रिझल्ट पुढच्या काळातही चांगले दिसतील. त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी नंतरच्या काळात मात्र वारंवार जीवामृताचा वापर करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने कंपोस्टच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यात बायोडायनामिक कंपोस्ट ही पद्धत विकसित झालेली आहे. या बायोडायनामिक कंपोस्टमध्ये मी जे आपल्याला एसनेन कल्चरचा उपयोग सांगितला, हे एसनेन कल्चर सुद्धा देशी गाईच्या शेणापासूनच बनतं. देशी गाईचं शेण हे त्याचा बेस आहे, आणि मग त्याच्यात जे काही वेगवेगळे घटक वापरलेले आहेत ते तर आहेतच, पण याचं मूळ जे आहे तर ते देशी गाईचं शेण आहे. अशा पद्धतीने देशी गाईचा शेणाचा उपयोग करून 2012 पासून मी माझ्या शेतामध्ये एसनेन कल्चरची निर्मिती करतो, आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उपयोगही चांगल्या पद्धतीने झालेला आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी पाहू शकतो. अशा मातीचा पोत सुधारावा याच्यासाठी जे काही जमिनीमध्ये शेतजमिनीमध्ये सेंद्रिय निविष्ठा वापरतो आपण, त्याच्यामध्ये गांडूळ खताची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की ज्या वेळेला शेतजमिनीमध्ये रासायनिक खताचा वापर होत नव्हता त्यामुळे निसर्गतःच गांडूळ या शेतजमिनीमध्ये असायचे, आणि याची ही संख्या खूप मोठी होती. वरचेवर रासायनिक खताचा अतिवापर होत गेला, आणि याच्यामुळे निचरा न होणं अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गांडुळांची संख्या कमी कमी होत गेली. म्हणून आपल्याला आता मजबुरीने का होईना गांडूळ खताची मुद्दामहून निर्मिती करावी लागते. मधल्या काळात आपण पाहिले की गांडूळ खताची निर्मिती करण्यासाठी शासन दरबारी वेगवेगळे प्रयत्न झाले. त्याच्यात सिमेंटचा हौद केला जायचा, त्याच्यातही काही दोष आढळले की त्या गांडूळ खताला जे आवश्यक ओलावा राहतो त्याच्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्याच्यातलं अर्धाधिक पाणी त्या सिमेंटच्या हौदसाठीच शोषलं जातं. आणि मग आता नजीकच्या काळामध्ये सोपी आणि सुटसुटीत पद्धत बेड पद्धत आहे, आणि असे बेड जे तयार केलेले आहे ती खूप छान पद्धत आहे. त्याची हाताळणी पण चांगली होते. त्याच्या खाली व्हर्मी वॉश जे काही गांडुळाचा चिकट स्रव जो असतो, जे काही गांडुळाचा घाम असतो ज्याला व्हर्मी वॉश म्हटलं जातं, ते नितळण्यासाठी सुद्धा त्या बेडच्या खाली रचना केलेली आहे, छिद्र केलेलं आहे. त्याच्याद्वारे चांगल्या पद्धतीचं याची निर्मिती होऊ शकते व्हर्मी वॉशची. आणि गांडूळ खत आणि व्हर्मी वॉश या दोन्हीचा उपयोगही पिकासाठी योग्य प्रकारे जर केला तर उत्तम प्रकारचं टॉनिक व्हर्मी वॉशचा होऊ शकतो.
गांडूळ खताची निर्मिती करत असताना आपण पाहतो की जे काही जैव वापरलं जातं ते जैव जे आहे ते अर्ध कुजलेलं पाहिजे. पूर्णतः जिवंत जैव त्याच्यासाठी वापरलं जात नाही. आणि ते जे अर्ध कुजलेलं आहे त्याच्यात कार्बन निर्माण झालेलं आहे. असं अर्ध कुजलेलं जैव, त्याच्यासोबत शेणाची स्लरी, ताज्या शेणाची स्लरी विशेषतः, आणि पाण्यानं ते सावलीच्या ठिकाणी बेड लावायचं, त्याला पाणी मारायचे. 2-3 दिवस पाणी मारण्यात पूर्ण बेड थंड झालं की त्याच्यामध्ये गांडूळ सोडले जातात. आता गांडुळाचं काम असं आहे की गांडुळाचं जेवढं वजन आहे साधारणतः तेवढंच गांडूळ दिवसभरामध्ये खातं आणि तेवढंच खत दिवसभरामध्ये देतं. त्याच्यामुळे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये गांडूळ खताची निर्मिती पाहिजे तेवढं गांडुळाची संख्या आपण वाढवू शकतो. आणि हे जे काही गांडूळ खत निर्माण झालेले आहे त्याचं आपण पेरा पद्धतीने किंवा वाफा पद्धतीने पिकाला देऊ शकतो मोठमोठ. तर अशा पद्धतीने गांडूळ खताचा देखील आपण सेंद्रिय निविष्ठामध्ये उपयोग करू शकतो. या गांडूळ खताचा 2 उपयोग आहे. तर एक तर लगेच पिकाला, त्याच्या मुळांना वेगवेगळे सेंद्रिय कर्ब मिळतील किंवा मातीतले अन्नद्रव्य मिळतील. या गांडूळ खतासोबतच जे की गांडुळाची अंडी गेलेली आहे ती सुद्धा शेतामध्ये पेरली जातील आणि ओलावा जेव्हा निर्माण होईल, त्याला अनुकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला या अंडीतून पिल्लं बाहेर येतील. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा शेतामध्ये गांडुळाची निर्मिती होऊ शकते. या गांडूळ खत निर्मितीसोबत मी जे आपल्याला सांगितलं की व्हर्मी वॉश ची भूमिका सुद्धा पिकासाठी महत्वाची राहिलेली आहे. हे जे व्हर्मी वॉश आहे त्याचा आपण फवारणीसाठी पिकांवर उपयोग करू शकतो. याचा उपयोग काय होतो तर याचं हे उत्तम टॉनिक आहे, त्याच्यानंतर कीटकनाशक पण आहे. असं मल्टिपल याचा उपयोग होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं देखील आहे. फळधारणा किंवा फुलधारणा ज्या वेळेला पिकाला होते त्याच्या आधीच्या काळात जर आपण हे योग्य पद्धतीने वापरलं तर याचे चांगला परिणाम आपल्याला फुलधारणा आणि फळधारणा होण्यामध्ये दिसलेला आहे. तसेच रोगप्रतिकार शक्तीसाठी सुद्धा वर्मी वॉशचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्यामुळे गांडूळ खताची निर्मिती करीत असताना खत तर मिळतंच पण वर्मी वॉश देखील मिळतं. फक्त योग्य पद्धतीने त्याची देखभाल आपल्याला ठेवावी लागते. या सगळ्या सेंद्रिय निविष्ठा आजच्या काळामध्ये करत असताना असं लक्षात येतं की हे सगळं फारच किचकट प्रक्रिया किंवा दीर्घकाळ लागणारी प्रक्रिया असल्यामुळे याच्यासाठी कोणी थांबायला तयार नाही. म्हणून या निविष्ठा तयार करत असताना खूप पेशन्स लागतं. आणि एकदा का या निविष्ठाचा उपयोग आपल्याला लक्षात आला किंवा या निविष्ठाचा सवय मातीला झाली आणि मातीमध्ये हळूहळू या सेंद्रिय कर्बाची वाढ व्हायला लागली किंवा जीवाणूंची वाढ व्हायला लागली तर आपलं पीक अधिक चांगलं येऊ शकतं. तर अशा पद्धतीने गांडूळ खताचा आपण उपयोग आपल्या शेतामध्ये करू शकतो. त्याच्यामुळेच गांडुळाला शेतकऱ्याचं मित्र म्हटलं जातं. आणि गांडूळ खत जसं आपण तयार करतो आणि गांडूळ खत शेतात वापरतो त्याच पद्धतीने गांडूळ खत शेतामध्ये निर्माण झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे पर्याय करू शकतो. आपल्याला माहिती आहे की जीवामृताचा देखील योग्य पद्धतीने उपयोग केला, विशिष्ट अंतराने जर सातत्याने पिकाला शेतमातीमध्ये जर आपण जीवामृताचा वापर केला तर गांडुळाची चांगली निर्मिती होते. जसं जीवामृत आहे तसं घनजीवामृत देखील आहे. या घनजीवामृत मध्ये देखील गांडुळाची निर्मिती होऊ शकते. आणखी घनजीवामृताचे वेगवेगळे उपयोग शेतामध्ये होतात. घनजीवामृत तयार करण्याची पद्धत कशी आहे तर साधारणतः गाईचा जो गोठा आहे या गोठ्यामध्ये जे शेण पडतो, आपण पाहतो की बऱ्याच वेळेला गाईच्या पायामुळे जे तुडवलेलं शेण आहे ते असं भुसभुशीत असतं. तर हे भुसभुशीत झालेलं शेण जे आहे ते मुक्त गटामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे घनजीवामृत बनवताना उकिरड्यावरच्या शेणखतापेक्षा मुक्त गोट्यातील शेणखत या घनजीवामृत तयार करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो. हे जे काही भुसभुशीत झालेलं शेणखत आहे किंवा असं एक गट्टा झालेलं किंवा खडा झालेलं शेणखत जर असेल त्याला आधी सुरुवातीला आपण फोडावा लागेल, त्याचे पूर्ण भुगा करावा लागेल. तो भुगा झाल्यानंतर त्याच्या हलक्या हाताने त्याच्यावर जीवामृताचा फवारा आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीने ते एकजीव करत असताना पूर्ण ओलावा त्याच्यात निर्माण होईल. घनजीवामृत तयार करत असताना जीवामृताचा असं आपण ते तयार करू शकतो. आणि हे तयार झालेले जे घनजीवामृत आहे ते सावलीमध्ये योग्य पद्धतीने साठवून ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला पिकायला आपल्याला वापरायचं आहे त्यावेळेला त्या ठिकाणी ओलावा असण्याची गरज आहे. मातीमध्ये ओलावा असताना हे जे काही घनजीवामृत आहे त्याचा वापर केला गेला पाहिजे. ओलावा असताना जर या घनजीवामृताचा आपण उपयोग शेतामध्ये केला
तर त्याचे परिणाम अधिक चांगले होतात. आणि घनजीवामृत असेल, कंपोस्ट असेल, शेणखत असेल, या सगळ्या निविष्ठा मातीमध्ये, शेतामध्ये दीर्घ काळापर्यंत राहतात. त्याचा उपयोग हळूहळू जसं त्याला अनुकूल वातावरण तयार होतं त्यानुसार त्याचा उपयोग पिकासाठी, अन्नद्रव्य मिळवण्यासाठी होत असतो. त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू वाढवण्यासाठी जर आपण अधूनमधून जीवामृताचा उपयोग केला तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम आपल्याला शेतामध्ये दिसू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जे आहे, आपण निविष्ठा तयार करण्याची का गरज पडली हे मी आता मगाशी आपल्याला सांगितलेलेच, वेगळं सांगायला नको. पण या सगळ्या निविष्ठांचं योग्य पद्धतीने तंत्र अवगत केलं, शेतामध्ये योग्य उपयोग केला आणि सातत्याने जर आपण 2-3 वर्ष केलं तर आपल्या शेतीमध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल. आणि हे सगळं करण्याचं काय कारण आहे, तर हे सगळं करण्यामागचं जी सगळी आपली भूमिका आहे, तर शेतकऱ्याला कमीत कमी स्वतःच्या कुटुंबापुरता विषमुक्त अन्नधान्य मिळायला पाहिजे. किमान आपल्या कुटुंबापुरता तरी हे विषमुक्त अन्नधान्य निर्माण करता आलं पाहिजे. आणि असं जर झालं तर कुटुंबाचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राखण्यासाठी जो आरोग्यावरचा खर्च आपण दवाखान्यामध्ये सध्या देतोय, तर तो नक्कीच आपण विषमुक्त अन्नधान्याचा जर उपयोग घरामध्ये केला तर तो खर्च आपण देखील नक्की कमी करू शकतो. म्हणून आपला आग्रह असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने किमान स्वतःपुरती 1 गुंठा, 2 गुंठा, 10 गुंठे, अर्धा एकर अशी जमीन विषमुक्त करण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या ज्या काही सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची ज्या पद्धती आहेत, निविष्ठा आहे, त्या अवगत कराव्या. आणि समाजामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या. ऋषी कृषी पद्धत असेल, झिरो बजेट पद्धतीनं असेल, स्वामी समर्थ केंद्र थ्रू सुद्धा वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या. आर्ट ऑफ लिव्हिंग याच्यामध्ये काम करतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून आपण आपली शेती, माती नक्कीच चांगली पद्धतीची सुधारित पोत आपण मातीचा चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याची गुणवत्ता वाढवू शकतो. आणि हेच जर आपण सातत्यानं करत गेलं तर आपली माती नक्कीच चांगली होण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि असं आपण जर केलं तर आणि तरच आपण या मातीचा सुपुत्र असं आपण म्हणून घेऊ शकतो. किंबहुना रासायनिक खताचा जर वापर करू तर आपण कुपुत्र म्हणण्याच्या लायकीच आहोत. म्हणून आपण मातीचा पोत सुधारण्यासाठी या अभियानामध्ये सगळ्यांनी नक्की सहभाग घ्यावा आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करावा आणि किमान आपल्या कुटुंबापुरती विषमुक्त अन्नधान्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.